तर हे आहेत आमचे शिरू काका, सिनियर विवर आहेत. शिरू काका, आम्हाला तुमची जर्नी सांगा ना, किती वर्षांपासून तुम्ही विविंग करतात? आमचा तर हा पारंपरिक व्यवसाय आहे. पारंपरिक. 5 ते 7 पिढ्या झाले असतील आमचं विणकामातच आहे. पैठणी साधारणतः आहे ती माझ्या जन्माच्या वेळेपासून पैठणीत आम्ही आहे. पैठणीचे व्यवसाय त्याच्या अगोदर साधे पातळ चालायचे. पैठणीचा इतिहास आणि विणकामाचा इतिहास हा मोगलांच्या अगोदरपासून येवल्यात आलेला आहे. अच्छा. पैठणला होता ना, तर पैठणला ते मोगलांचं दहशत वाढल्यामुळं काही विणकर येवल्यात आले. त्यांना येवल्यातील जे त्यावेळेचे आमचे संस्थापक होते गावाचे रघुजी बाबा, त्यांनी आश्रय दिला आणि मग त्यावेळेपासून हळूहळू लोक येत गेले. त्यांना इकडे सिक्युरिटी मिळाली ना, त्याच्यामुळं येवल्यात वाढले विणकर. मग ते क्षत्रिय समाज असो, नागपुरी असो, कोष्टी असो, साळी असो, ह्या समाजाचे लोकांमध्ये ते वाढ होत गेली व्यवसाय. आणि आज किती विवर्स आहेत काका? हा 10,000पेक्षा जास्त येवला आणि तालुक्यात आहे. येवल्याच्या- आता पूर्ण तालुक्यात सुद्धा पसरलेले आहेत. आणि आपली पैठणीची कशी वाढ झाली आहे? पैठणीची वाढ सर्व ऑनलाईनमुळं किंवा बाहेर नाशिक, मुंबई इथे सुद्धा बरंच मोठं मार्केट आहे. आणि काका, आम्हाला थोडंसं जरी आणि रेशमच्या बाबतीत पण सांगा ना, कारण की तुमचं नॉलेज जे आहे ते रेशम खूप चांगलं आहे. रेशम हे सर्व बेंगलोरवरून येतं. अच्छा. मलबेरी सिल्क असतं हे सर्व. त्याच्यात ताना आणि बाणा असतो, वार्प आणि वेब. ताना साधारणतः 18 ते 20 डिनर, 20 ते 22 डिनर असं असतं त्याच्यात काउंट. आणि वार्पचा काउंट असतो 18 ते 20. 80-20 म्हणतात त्याला, 80-20 डिनर. आणि साधारणतः पैठणीसाठी आम्ही 4 प्लाय यूज करतो. 4 प्लाय विविंग करतो 4 आपण. प्लाय विविंग करतो. 3 प्लाय वेब्ड घेऊन त्याला 4 प्लाय करून ती विविंग करतो. त्याच्याने ड्युरेबिलिटी वाढते, लॉंगेटिव्हिटी पण वाढते हो. आणि पैठणी पैठणी- जास्त वर्षानुवर्ष हो. टिकते आपली. आणि एक पैठणी साडीला कितीपासून तर किती वेळ लागू शकतो? पैठणी साडीला कमीत कमी 1 महिना ते 1 वर्ष, 1.5 वर्ष सुद्धा लागू शकतो. आणि जरीचं पण सांगा ना, कारण की जरी- सगळ्यात जरी मोठं आहे, कन्फ्युजन मार्केटमध्ये आज जरीचं आहे. जरी सर्व इमिटेशन जरी आहे, परंतु त्याच्यात चांदी आणि तांब्याचं प्रमाण असतंच. त्या प्रमाणानुसार त्यांच्या पर्सेंटेजवर जरीचे रेट अवलंबून असतात. हे आपल्या जरींमध्ये हो, असतं. आपले आपण जे विविंग हो, आपण जे विविंग करतो त्याच्यात जे ऑल ओव्हरसाठी जी बारीक जरी यूज करतो, सॉफ्ट ज्यांना वेट कमी पाहिजे असतं त्यांच्यासाठी आम्ही सिल्क जरी यूज करतो. तिचा रेट थोडा वाढवा असतो या दरापेक्षा. चांदीचे सोन्याचे रेट वाढल्यामुळं जरीचे रेट खूप वाढलेले आहे. सध्या आमचं मार्केटिंगचं काम व्हेरी मच इंडियन संगत चालू आहे. त्यांच्याशी आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून आम्ही त्यांना सर्व माल देतो. आम्ही त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही त्यांना सर्व स्टँडर्ड माल बनवून देतो आम्ही त्यांना. आणि बेस्ट क्वालिटी आम्हाला जे विविंग आणि रेशम आणि जरी मिळते ते फक्त शिरू काकाकडून आज पूर्ण येवला मार्केटमध्ये. थँक्यू सो मच काका. थँक्यू.